नमस्कार. मी प्राध्यापिका सना शेख आणि आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी मधील पहिला काव्यानंद बहु असो तर सुंदर हा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा काव्यानंद तुम्हाला फक्त आनंदासाठी अभ्यासायचा आहे. मग तुम्ही म्हणाल की कशाला अभ्यासायचा आहे? कारण तुम्ही फक्त परीक्षेच्या दृष्टीने विचार करता ना? बरोबर ना? पण जरी ह्या काव्यानंदावर लेखी परीक्षेत प्रश्न उत्तरं म्हणजेच कृती नसल्या तरी व्याकरणावर आधारित काही प्रश्न येऊ शकतात. जसे या काव्यानंदात सामासिक शब्दांचा भरपूर प्रमाणात वापर केला आहे आणि या सामासिक शब्दांची माहिती देखील आपण यामधून घेणार आहोत. तर चला आता आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे बहु असो तर सुंदर हे गीत पाहूया. ही आहे आपल्या महाराष्ट्राची गौरवशील भूमी, जिच्या नावानेच आपला ऊर अभिमानाने गौरवाने भरून येतो. मग आता आपण सुरुवातीला कवी श्रीकृ कोल्हटकर यांचा परिचय करून घेऊ आणि नंतर या गीताची प्रस्तावना देखील पाहू. आता आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 अकोला, महाराष्ट्रामध्ये झाला आणि मृत्यू 1 जून 1934 साली. प्रसिद्ध विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार व समीक्षक. त्यांची बहुमुखी प्रतिभा आपणास पाहावयास मिळते. त्यांनी नाटकाला नवे व स्वतंत्र रंगरूप दिले. समाजात रूढीच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींवर विनोदी लेखन देखील केले. त्यांची थोडक्यामध्ये आपण साहित्य संपदा किंवा लेखन संपदा बघूया. त्यांनी लिहिलेल्या कादंबरी दुटप्पी दुहेरी, श्यामसुंदर, सुदामाचे पोहे, नाटक गुप्त मंजुषा, मूकनायक, सहिचारिणी इत्यादी. बहु असो तर सुंदर संपन्न की महान या महाराष्ट्र गीताचे अतिशय प्रसिद्ध असे रचनाकार म्हणून ते अतिशय प्रसिद्ध झाले. आता आपण काव्याची प्रस्तावना किंवा थोडक्यात आशय पाहू. कवीने या गीतामध्ये महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. उत्तुंग पर्वत रांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालण्याच्या आकांक्षा बाळगणारा, अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नवरत्नांची खाण असणारा, पराक्रम, भक्ती आणि वैराग्य एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. असा हा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी या गीतातून काढले आहेत. आता आपण या गीताचा भावार्थ बघूया. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. या पहिल्याच ध्रुवपदामध्ये कवी म्हणतात, जगात अनेक सुंदर संपन्न देश आहेत, पण या सर्वांमध्ये सर्वात प्रिय असा माझाच महाराष्ट्र आहे. बघा, नुसतं महाराष्ट्र, मराठी लोक, मराठी भाषा असे साधे शब्द जरी उच्चारले तरी आपला ऊर गर्वाने भरून येतो. म्हणूनच कृष्ण कोल्हटकर म्हणतात की बहु असो तर सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. आता आपण पुढचं कडवं बघूया. गगनभेदी गिरिविण अणु नच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, केवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविणे, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. या पहिल्या कडव्यामध्ये महाराष्ट्राचा गौरवपूर्ण उल्लेख करताना कवी म्हणतात की अशा आमच्या महाराष्ट्रात अनेक उंच असे गगनाला भिडणारे सह्याद्रीसारखे पर्वत आहेत. अणू म्हणजे अतिशय सूक्ष्म असा बारीकसा कण, इतकी देखील उणीव त्यात नाही. येथील लोकांच्या आकांक्षा, इच्छा
इतक्या मोठ्या किंवा प्रबळ आहेत की जिथे गगन किंवा आकाश अतिशय ठेंगणं वाटत आहे. महाराष्ट्रातील या पराक्रमी लोकांची तुरंगी म्हणजेच घोडी अटक नदीचे पाणी पिऊन आली आहे. अटक नदी ही काय आहे? अटक ही अफगाणिस्तानच्या सीमेवरील एक नदी आहे की जिथे पेशव्यांनी अटक नदीपर्यंतचा प्रदेश किंवा मुलूक काबीज केला होता आणि या अशा नदीच्या सीमेपर्यंत लोकांची घोडी ही काय करून आली आहे? पाणी पिऊन आलेली आहे. त्यापुढे जलाशय नदी वाचून त्यांचे काय अडणार आहे? अशा या पौरुषास म्हणजे नरपुत्रांना केला जाणारा अटकाव किंवा बंधन हा असाध्य आहे, म्हणजे सहन करण्यास कठीण आहे. त्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बरं? तर प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्ना वा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे, शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. बघा, या कडव्यामध्ये महाराष्ट्राचा गौरव करताना कवी म्हणतात की महाराष्ट्राची भूमी अतिशय साधेपणा जपणारी आहे. या मातीतील लोकांना प्रासादांचे म्हणजेच राजवाड्याचे थोडे देखील आकर्षण वाटत नाही. येथील लोकांची हृदय मंदिरे म्हणजे मन ही सद्भावनांनी भरलेली भव्य दिव्य अशी आगरे म्हणजे कोठारे आहेत. येथे रत्न व मोतिक म्हणजे मोत्यांना देखील मूल्य उरलेले नाही. कारण रमणी म्हणजेच स्त्रीच्या कुशीतूनच नररत्ने ही जन्माला आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे नृमणी खनी म्हणजेच नृमणी म्हणजे काय? तर नृ म्हणजे मनुष्य किंवा नर आणि मणी म्हणजे रत्न आणि खणी म्हणजे खाण, म्हणजे रत्नांची खाण जन्मली आहेत. म्हणजेच काय? तर अशी स्त्री की त्या स्त्रीच्या कुशीतून रत्नांची खाण जन्माला आली आहेत. तिथे या रत्न किंवा मुद्ना काहीच मूल्य उरलेलं नाही. तिच्या अशा या शुद्ध शील संपन्न आचरणाने प्रत्येक घर नि घर उजळून निघाले आहेत. महाराष्ट्राबद्दल गौरवोद्गार काढताना कवी म्हणतात की नग्न खग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे, दौडत चहूकडूनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती ऐकले, यन्नामा परिसुनी रिपु शमित बल आहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. बघा, नग्न खग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे. या महाराष्ट्र भूमीतील शूर वीर अशा मावळ्यांच्या हातातली तेजस्वी तलवारीने चारी बाजूंनी घेरलेल्या शत्रू गटाचे शौर्यही मावळून म्हणजेच नाहीसं होऊन गेले आहे. दौडत चहूकडूनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती ऐकले. आणि इथे कवी म्हणतात की चारी बाजूंनी दौडत धावत जेव्हा हे शत्रू जरी स्वार झाले असले तरी आपला एक मावळा हा एकटाच शतपट म्हणजे 100 पट भासतो आहे. आणि त्यांच्या या पराक्रमामुळे केवळ नाव ऐकूनच शत्रू शमित बल म्हणजेच बलहीन होतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण बघितलं तर पहिल्या ओळीमध्ये सुद्धा मावळे शब्द आलेला आहे आणि दुसऱ्या ओळीतही मावळे शब्द आलेला आहे. या दोन्ही शब्द दिसायला जरी एक असले तरी त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. मग नग्न खग करी उघडे बघुनी मावळे, इथे जो मावळे शब्द आलेला आहे त्या मावळे शब्दाचा अर्थ आहे म्हणजे शूर मराठी शिपाई. आणि चतुरंग चमूचेही शौर्य मावळे, मावळे म्हणजे नाहीस होणे.
किंवा मावळणे या अर्थाने. म्हणजे त्यांचं शौर्य देखील आपल्या मावळ्यांना बघून काय झालं आहे, तर अगदी मावळून गेलेलं आहे, नाहीसं झालेलं आहे. कवी इथेच थांबत नाही, तर पुढे ते म्हणतात की की विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एक वटुनी कार्य साधिती, पसरे यत कीर्ती अशी विस्मयावहा, प्रिय प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात विक्रम आणि वैराग्य हे एकत्र सुखाने नांदत आहेत. मग वैराग्य म्हणजे काय? तर वैराग्य हा जो शब्द आहे तो हिंदू आणि जैन तत्वज्ञानामध्ये वापरलेला एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ आहे की तात्पुरतं भौतिक जगातील ज्या वेदना आणि सुख आहेत त्यापासून विरक्ती घेणं, म्हणजेच अलिप्त होणं, किंवा जर आपण आपल्या भाषेत म्हटलं तर संन्यास घेणं. मग अशा या ज्या दोन टोकाच्या गोष्टी आहेत, विक्रम म्हणजे पराक्रम गाजवणं आणि वैराग्य, हे दोन्ही टोकाच्या गोष्टी देखील एकत्र सुखाने नांदत आहेत. जरी पटका भगवा झेंडा ही डोलती. जरी पटका म्हणजे पेशव्यांचं किंवा मराठ्यांचं निशाण. हा जरी पटका झेंडा म्हणजे स्वाभिमानाचं प्रतीक असलेला हा भगवा झेंडा डौलाने रुबाबाने फडकतो आहे, डोलतो आहे. धर्म राजकारण समवेत चालती. आणि या महाराष्ट्रामध्ये धर्म आणि राजकारण हे दोन्ही सोबत एकत्र चालतात. म्हणजेच कोणताही संघर्ष, मतभेद त्यांच्यामध्ये दिसत नाही. शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती. आणि महाराष्ट्राची ही खासियत की शक्ती आणि युक्तीचा वापर करून, दोघांचा योग्य वापर करून, एकवटून हे जे कार्य आहे ते सिद्धीस नेले जाते. पसरे यत कीर्ती अशी विस्मयावहा. आणि या सर्वांची कीर्ती जी आहे ती आश्चर्यकारक वाटावी अशी सर्वत्र पसरलेली आहे. अतिशय सुंदर वर्णन कवीने इथे केलेलं आहे. आणि मग जर अगदी शेवटच्या कडव्यात जर आपण बघितलं तर कवी आपणा सर्वांकडून, महाराष्ट्राच्या जनतेकडून अपेक्षा करतात की गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरीठ असो, वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म वनिवसो, देह पडो तत्कारणीही असे स्पृहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो. इथे काय म्हणतायत कवी, तर मराठ्यांचं हे जे गीत आहे ते सतत कानावर पडू देत, नेहमी मुखात राहू देत. स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरीठ असो. अंतरीठ असो म्हणजे अंतःकरणामध्ये, आमच्या सर्वांच्या अंतःकरणात स्फूर्ती म्हणजे उत्साह, दीप्ती म्हणजे प्रकाश, धृती म्हणजे दृढ संकल्प जो आहे तो मनात ठसू दे. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो. आणि आमच्या वचनात म्हणजेच बोलण्यात, लिहिण्यातही मराठी भाषा म्हणजेच गिरा ही दिसू दे. एवढीच अपेक्षा कवी इथे करत नाही, तर पुढे कवी म्हणतात की सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. म्हणजेच आमच्या मनामध्ये नेहमी महाराष्ट्र धर्म, भाषा, संस्कृती या सर्वांची जाणीव म्हणजेच मर्म आमच्या मनामध्ये राहू दे. देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. आणि शेवटी अगदी जाताना ते म्हणतात की महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या धर्मासाठी, महाराष्ट्राच्या भाषेसाठी, संस्कृतीसाठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी हा देह नेहमी कामी येऊ दे, हीच एक इच्छा प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ दे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या कडव्यात जर बघितलं तर कवी म्हणतात
अशा या प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच आपल्या या महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे, अशी अपेक्षा कवी आपल्या सर्वांकडून करत आहे. महाराष्ट्राचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष निर्मिती, विकास आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करताना नव्या पिढीला सुद्धा आपल्या या महाराष्ट्र देशाचे गुणगान गाताना वाटत असतं. बहुअसूत सुंदर संपन्न की महा, बहुअसूत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गगनभेदी गिरविण अनुनच जिथे उरे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तू रंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविणे, पौरुषासी अटक गमे, पौरुषासी अटक गमे, जेथ दुस्सहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती, पसरे या कीर्ती अशी, पसरे या कीर्ती अशी, विस्मयावहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती देत अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी, देह पडो तत्कारणी, ही असे स्पृहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. बहुअसूत सुंदर संपन्न की महा, बहुअसूत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं हे काव्य ऐकलं. पण या गीतामध्ये फक्त 3च कडवी गायली गेली आहेत. उरलेली जी 2 कडवी आहेत हे मी तुमच्यासाठी गाऊन इथे टाकत आहे. हे ऐकून कशा स्वरूपामध्ये उच्चार करायचे आहेत हे तुम्हाला इथे लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा हे गीत तालासुरात सादर करून मला तुम्ही पाठवू शकता. बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रासाद कशस जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे. रत्नावा मौक्तिका ही मूल्य मुळमुरे, रमणीचे कोस
जिथे नृमणी खडी धरे, शुद्धतेचे शील हे, शुद्धतेचे शील हे, उजळवी गृहा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. नग्न खगरी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमुचे ही शौर्य मावळे. दौडत चहूकडून जावे स्वार झेथले, भासती शतगुणित जरी असती एकले. यांना मा परिसुनी रिपू, यांना मा परिसुनी रिपू, शमित बल हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यामधील व्याकरणाचा भाग बघूया. मी जसं पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की या काव्यानंदामध्ये बऱ्याचशा सामासिक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. म्हणजेच व्याकरणामध्ये आपण पुढे जो समास हा घटक अभ्यासणार आहोत त्याच्यावर आधारित हे शब्द आहेत. मग याच्यामध्ये जो तक्ता बनवलेला आहे त्या तक्त्याचं तुम्ही बारकाईनं निरीक्षण करा. पहिला आहे क्रमांक, दुसरा आहे सामासिक शब्द, पुढचा जो भाग आहे त्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा केलेला आहे, त्याच्यानंतर समासाचा प्रकार आणि शेवटी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे मुख्य प्रकार कोणता आहे. तर आपण बघूया की यामधला पहिला शब्द जो आहे तो आहे महाराष्ट्र. म्हणजे सामासिक शब्द आहे महाराष्ट्र, त्याचा विग्रह केला तर तो होतो महान असे राष्ट्र. आणि समासाचा प्रकार आहे कर्मधारय समास. आणि जर याचा आपण मुख्य प्रकार बघितला तर तो आहे तत्पुरुष समास. मग आपण थोडंसं आता फास्ट जाऊया, कारण आपण नंतर समास या भागावर विस्तारित स्वरूपामध्ये पाहणार आहोत. दुसरा शब्द आहे गगनभेदी. त्याचा विग्रह होतो गगनास भेदणारे. समासाचा प्रकार आहे द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास आणि मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. तिसरा शब्द आहे दुस्सह. त्याचा विग्रह आहे दु म्हणजे वाईट असे सहणे आणि समासाचा प्रकार आहे कर्मधारय समास आणि याचा मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. चौथा सामासिक शब्द आहे सद्भाव म्हणजे सत असे भाव. समासाचा प्रकार आहे कर्मधारय समास आणि मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. यामधील पाचवा शब्द आहे उमणी. त्याचा विग्रह होतो नवरूपी रत्न. समासाचा प्रकार आहे कर्मधारय समास आणि मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. अजूनही काही शब्द आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. ठीक आहे, आता आपण सहावा सामासिक शब्द बघूया. तो आहे गृहागृहा म्हणजे प्रत्येक गृही. समासाचा प्रकार इथे नाहीये कारण याचा मुख्य प्रकार आहे अव्ययीभाव समास. सातवा आहे विद्यार्थी मित्रांनो सामासिक शब्द चतुरंग. विग्रह होतो चतु अंग. समासाचा प्रकार आहे द्विगु संख्यापूर्व पद कर्मधारय समास आणि मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. त्याच्यानंतर आठवा सामासिक शब्द आहे शतगुणित. त्याचा विग्रह होतो 100 पट आणि समासाचा प्रकार आहे द्विगु संख्यापूर्वपद कर्मधारय समास आणि त्याचा मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. त्याच्यानंतर नववा सामासिक शब्द आहे शमित बल. मग त्याचा विग्रह होतो शमित झालेले बल. समासाचा प्रकार आहे मध्यम पदलोपी समास आणि मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटचा शब्द आहे शक्ती युक्ती आणि त्याचा विग्रह होतो शक्ती आणि युक्ती आणि समासाचा प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास आणि मुख्य प्रकार आहे द्वंद्व समास. तर विद्यार्थी मित्रांनो हे काही शब्द आहेत जे तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि परीक्षेसाठी देखील येऊ शकतात. त्यामुळे थोडासा बारकाईनं त्याचा अभ्यास करायचा आहे. काही सामासिक शब्द जाणून घेतल्यावर
पुढे इथे या गीतामधील शब्दांचे अर्थ देखील दिले आहेत. या गीताचा अभ्यास करताना याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या आठवणीतल्या कविता भाग 1 मधील महाराष्ट्राच्या गौरव गीताचा आनंद घेतला. विद्यार्थी मित्रांनो, हा जरी आपल्याला अभ्यासासाठी किंवा परीक्षेसाठी नसला काव्यानंद, तरी सुद्धा तोंडी परीक्षेसाठी म्हणजेच ओरल एक्झामसाठी ह्या प्रस्तुत गीताची आपण तालात सुरात सादर करण्याची तयारी करावी.